कवठेमंकाळ तालुक्यातील दुधेबावी परिसरात पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करून शिकारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वन विभागाने एका तरुणास त्याच्या पाळीव शिकारी कुत्र्यासह दुचाकी ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे। उमाजी जगन्नाथ मलमे असं गुन्हा नोंद करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। दुधेबावी येथील संशयित तरुणास शिकारीचा छंद होता। तो पाळीव शिकारी कुत्र्याच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करत होता। त्याने पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून ते व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले। याची माहिती वन विभागाला मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगली वन विभागाच्या उपवन संरक्षक श्रीमती नीता कट्टे, विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे, सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर यांच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयिताच्या घरातून त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली। यावेळी पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने परिसरातील वन्य प्राण्यांची शिकार करून स्वतःच्या मोबाईलवरून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं कबूल केलं। संशयितांनी दुधेबावी गावाच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ससा, कोल्हा, घोरपड याची शिकार केल्याचे समोर आले। गुन्ह्यातील पाळीव शिकारी कुत्रा दुचाकी याच्यासह संशयितास ताब्यात घेऊन त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मी सर्जेराव सोनवडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगली। सोशल मीडियावर उमाजी मलमे या व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या अकाउंटवरून वन्य प्राण्याच्या शिकारीचे काही व्हिडिओ आणि फोटो अपलोड केलेले होते आणि याची माहिती आमच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानंतर आमचे वरिष्ठ अधिकारी, उपवन संरक्षक श्रीमती कट्टे मॅडम, सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजित साजने सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही मौजे दुधेबावी तालुका कवठेमंकाळ या गावी जाऊन स्थानिकरित्या चौकशी करून माहिती मिळवली आणि त्या माहितीच्या आधारे श्री उमाजी मलमे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन प्रथम त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये सदरचे व्हिडिओ हे आपणच शिकारीचे बनवलेले आहेत आणि अपलोड केलेले आहेत, ती त्यांनी कबुली दिली। आणि त्यानंतर मग त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यातून आपल्याला कोल्ह्याचं शेपूट एक मिळालं आणि त्यांनी वापरलेला जो मोबाईल आहे त्यामध्ये वन्य प्राण्याच्या शिकारीचे फोटो आणि व्हिडिओ मिळाले। त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेलं मोटरसायकल ती हस्तगत केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ज्या पाळीव कुत्र्याच्या सहाय्यानं शिकार करायचे तो बब्या नावाचा शिकारी कुत्रा तो आम्ही जप्त करून ताब्यात घेतला आणि त्यांचा असा कबुली जबाब नोंदवल्यानंतर भारतीय वन्य प्राणी संरक्षण अधिनियम 1972 या कायद्यान्वये कलम 2/16, 9, 39 आणि 51 अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास चालू केला। आज त्यांना कोर्टामध्ये आम्ही सादर केला असता कोर्टाने त्यांना 22 तारखेपर्यंत फॉरेस्ट कस्टडी दिलेली आहे। अजून त्यांचे सहकारी त्यांच्याकडून आम्हाला माहिती प्राप्त करून घ्यायची आहे, त्यांच्याकडून शिकारीबद्दलची माहिती, मुद्देमाल आणि हे सर्व हस्तगत करायचं आहे। हे सर्व करत असताना आमचा स्टाफ, वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली कार्यालयात याचा क्षेत्रीय स्टाफ तसेच फिरते पथक सांगली यांचा स्टाफ या सर्वांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन ही कामगिरी केलेली आहे। या कामी माजी मानद वन्यजीव रक्षक श्री अजित कुमार पाटील त्याचबरोबर रोहन भाटे यांचंही फार चांगलं सहकार्य लाभलेलं आहे।